आज त्या शेतकऱ्यांवर एवढे काळे दिवस आहेत, एवढे काळे दिवस आहेत, एवढे वाईट दिवस आहेत आणि एवढे वाईट दिवस जर शेतकऱ्यांवर कोणामुळे आले असतील तर ते शेतकऱ्यांमुळे आलेत. कुणामुळे आले? शेतकऱ्यांमुळे आले. कशामुळे आले? शेतकऱ्यांमुळे आले. आपणच आपल्या पायावर कुल्हाडी मारून घेतली, आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतला. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण शेतकरी आहोत आणि आपल्या पोरीच्या लग्नासाठी आपण नोकरीवाला जाऊही शकतो. मला सांगा, म्हणजे हे आपल्या पायावर दगड मारणं नाही म्हणजे? खरं सांगा. म्हणजे आपण शेतकरी, आपली पोरगी शेतकरी, आपल्या पोरीचं शिक्षण झालेलं नाही तरी चालेल, पण आपला जावई नोकरीवाला पाहिजे. आपण नोकरीवाला जावई शोधतो, ही केवढी मोठी शोकांतिका आहे. जर आपले काळे दिवस हटवायचे असतील तर प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात घ्या, शेतकऱ्यांचे चांगले दिवस जर आणायचे असतील ना, तर शेतकऱ्यांच्या पोरांना पुरी द्यायला सुरुवात करा. शेतकऱ्यांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. जो शेतकऱ्याचा पोरगा मायबापाच्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही, तो पोरगा तुमच्या पोरीच्या डोळ्यात पाणी येऊ देईल का? मला एवढं सांगा. जो शेतकऱ्याचा पोरगा मायबापाचा एकही शब्द टाळत नाही, तो शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या पोरीच्या बाहेर जाईल का? तुमच्या पोरीचं सगळं ऐकल. फक्त शेतकऱ्याला पोरी द्यायला सुरुवात करा. एवढे चांगले दिवस येतील, एवढे काळे दिवस का आले? तो तसा भांडा का घसडे ना? तेल 4,000 का पगार आहे ना, नोकरीवालालेच पोर दिसू. ही मानसिकता शेतकऱ्यांची झाली आणि आपण म्हणतो शेतकऱ्यांवर एवढे काळे दिवस. अरे बानट, आपल्यामुळेच विरा नाही सगळं. एवढे काळे दिवस का आले? तेवढे वाईट दिवस का आले? जर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांना पोरी दिल्या असत्या तर शेतकऱ्यांची पोरं नोकरीकडे न वळता, कंपनीकडे न वळता शेतीकडे वळाली असती. शेतीकडे जर शेतकऱ्यांची पोरं वळाली असती तर शेतीकडे चांगले दिवस आले असते. शेतीकडे जर चांगले दिवस आले असते तर शेतीमालाला चांगला भाव भेटला असता, पीकमालाला चांगला भाव भेटला असता, तर माझ्या शेतकरी बापांना आत्महत्या केली नसती. आणि जर शेतकरी बापांना आत्महत्या केली नसती तर आज शेतीवर चांगले दिवस असले असते. हे सगळं आपल्यामुळेच होतंय. प्रशासनाला दोष देऊ नका, सरकारला दोष देऊ नका. हे सगळं आपल्यामुळे होतंय. शेतकऱ्यांच्या पोराला पोरी द्यायला सुरुवात करा. काय शेतकरी बापाचं योगदान आहे आपल्यासाठी? सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे. सगळं कीर्तन विसरलात तरी चालेल, पण हा मुद्दा सगळ्यांना लक्षात ठेवा. त्या शेतकऱ्याचा बाप घरात आजारी आहे. बाप घरात आजारी, पेरणीचे दिवस असतात. शेतकरी पेरणी करायला शेतामध्ये जात असताना त्याच्या पोराला तो सांगतो की बेटा, जेव्हा दुपार होईल, दुपार झाल्यानंतर शाळेतून तू जेव्हा घरी येशील तेव्हा आपले बाबा आजारी आहेत, तेव्हा आपले आजोबा आजारी आहेत. घरी आल्यानंतर आपल्या आजोबांना वेळेवर जेवण दे, वेळेवर गोळ्या दे, असं सांगून तो पेरणी करायला तो शेतकरी शेतामध्ये निघून जातो. बाप घरात खाटीवर पडलाय, बाजेवर पडलाय. बापाचा प्राण क्षणात कधी निघून जाईल सांगता येत नाही, तरी तो पेरणी करायला शेतामध्ये जातो. दुपार झाली आणि दुपार झाल्यानंतर पोरगा शाळेतून घरी येतो. पाठीला लटकलेलं दप्तर तो खाली ठेवतो आणि आपल्या आजोबांना हाका देऊ लागतो. आजोबा हाकेला धावून येत नाही, हाकेला उत्तर देत नाही. तेव्हा तो मुलगा विचार करतो, 9 वर्षाचा शेतकऱ्याचा पोरगा विचार करतो, आपले आजोबा आता या जगात राहिले नाहीत, आपले आजोबा आता आपल्यात राहिले नाहीत. त्यानं तो ओळखलं, लगेच शेताकडे निघतो. पेरणी करणारा शेतकरी बापाला आरोडे देतो की बाबा आपले आबाजी आता या जगात राहिले नाहीत बरं का. एवढं ऐकलं त्या शेतकऱ्याने. पेरणी करणारा शेतकरी हातामध्ये दाणे असताना त्यानं डोक्याला बांधलेला मुंडा असा तो सोडतो, डोक्याला बांधलेला पागोट तो सोडतो, त्या जमिनीवर खाली बसतो आणि खाली बसल्यानंतर विचार करतो. पोराच्या हातामध्ये मोबाईल देतो, आजोबाच्या शेतांकडे पाहतो आणि पोराला, त्याच्या 9 वर्षाच्या पोराला असं म्हणतो की बेटा, हा मोबाईल घे. आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी झाली, फक्त आपलीच पेरणी बाकी आहे. तू हा मोबाईल घे, तोपर्यंत मी ही पेरणी करून घेतो. तोपर्यंत तू आत्याला, काकाला, मावशीला फोन करून घे, तोपर्यंत मी पेरणी करून घेतो. बापाचं प्रेत घडत पडलं असताना सुद्धा जो पेरणी करून शेतात जातो त्याला शेतकऱ्याची भावना म्हणतात आणि त्याला शेतकऱ्याचं अंतःकरण म्हणतात. हरभऱ्याच्या शेतातून माकडांना उचकवणारा शेतकरी मेला म्हणून माकडं आनंदानं नाचायला लागली. माकडांना वाटलं की पुढच्या वर्षी आपल्याला विरोध करायला कोणी नसेल, पण ज्या वेळेस पुढच्या वर्षी त्या शेतात हरभराच नव्हता म्हणून सगळ्या माकडांवर उपाशी मरण्याची वेळ आली. दृष्टांत समला सिद्धांत ऐका. शेतकरी जगला तर शेतकऱ्यांच्या कष्टावर जगणारी माकडं जगतील, नाहीतर सगळी उपाशी मरतील. म्हणून शेतकरी जगायला हवा, शेतकरी समृद्ध व्हायला हवा. म्हणून आजची झालेली कीर्तनरूपी सेवा सर्वसामान्य शेतकरी बापाच्या चरणावर समर्पित करतो आणि एवढंच म्हणतो, मी माझ्या भगवंताला प्रार्थना करेल की आमच्या या स्वराज्याला